पुणे महानगरपालिका अंदाजपत्रक 2017-18 स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी आज महापौरांकडे सादर केला आहे। हे अंदाजपत्रक 5912 कोटीचे आहे। मागील वर्षीचे अंदाजपत्रक व यावेळी सादर केलेल्या अंदाजपत्रकामध्ये 163 कोटीचा फरक आहे। या अंदाजपत्रकात सत्ताधारी व विरोधक यांना बरोबर घेऊन हे अंदाजपत्र सादर करण्यात आले आहे। यातील काही प्रमुख तरतुदी: वैद्यकीय महाविद्यालय उभारणे, नवीन हॉस्पिटलची उभारणी, नर्सिंग कॉलेज, रंगभूमी नाट्यगृह उभारणे, घनकचरा व्यवस्थापन, सोलर सिटी, योग केंद्र उभारणे, आदिवासी मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारणे, महिला सक्षमीकरण, समान पाणी पुरवठा 24/7, विविध ठिकाणी रस्ता विकास, उड्डाणपूल उभारणी, भुयारी मार्ग उभारणे, समुद्री जैव विविधता केंद्र, वारकरी भवन व हज हाऊस, पंतप्रधान आवास योजना, मनपा शाळांमध्ये फायर फायटिंग सिस्टीम बसविणे, ज्येष्ठ नागरिक भवन, माहिती व तंत्रज्ञान या सर्व योजना पुणे महानगरपालिका 2017-18 च्या बजेटमध्ये घेण्यात आल्या आहेत। मागील बजेट जे महानगरपालिकेच्या मुख्य सचिवांनी मंजूर केले त्याच्यामध्ये आताच्या बजेटमध्ये फक्त त्यामुळे वस्तुस्थितीला म्हणजे वास्तवाला धरून आज या ठिकाणी सादर केला असं म्हणावं। पुण्याचे अनेक प्रश्न आपल्या सगळ्यांना माहिती आहेत। त्यामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असेल, कचऱ्याचा प्रश्न असेल, याला साधारणपणे आपण या ठिकाणी प्राधान्य दिलं आहे। परंतु काही नवीन योजना या निमित्तानं आज करण्यासाठी